द्वेष रहित अंतःकरण, जो भय रहित है, जो परमात्मा को प्राप्त है। परमात्मा को प्राप्त करना है तो नाम जब जपते हुए हमको राग द्वेष नहीं। चला मंडळी, आज गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचन मध्ये मी तुम्हाला आमचा खानदेशी गरम मसाला कशा पद्धतीने बनवला जातो ते दाखवणार आहे। चला तर मग आता आपण बघूया पुढे की आपण कसं किती सामान घेतलंय, काय सामान घेतलंय ते तुम्हाला दाखवते। चला बघूया आता आपण पुढे। आता आपण मसाले बघून घेऊया। आता सुरुवात करते मी मिरची पासून। ही लवंगी घेतलेली आहे। हा 1 किलोचा मसाला आहे। तर मी तुम्हाला सांगते, आपण जर मसाला बांधायला गेलो ना, त्यांना सांगायचं की 1 किलोचं पूर्ण प्रमाण द्या मसाल्याचं, तर ते आपल्याला बरोबर मसाले देतात सर्व। आता मी 1 किलो मसाल्याला ही अर्धा किलो लवंगी घेतली आहे आणि पाव किलो काश्मीरी घेतलेली आहे, म्हणजे मिरची 3 पावच घेतली। हे 1 किलो खोबरं, असं जाड वाटीचं राजापुरी खोबरं येतं। राजापुरी खोबरं सांगायचं मसाल्याचं खोबरं देतात। तेजपान पण असं छान बघून घ्यायचं, फ्रेश, म्हणजे असं त्यांनी आपल्याला गोणीत दाखवतात आपल्याला ते मसालेवाले, तरी असा वास सुटतो या तेजपानचा। असं स्ट्रॉंग वासवाला तेजपान घ्यायचं म्हणजे मसाला छान होतो। हे बघा, हे आपलं चक्रफूल म्हणजे बाद्यान पण म्हणतात त्याला। ही मसाला विलायची, दालचिनी, 2 जायफळ आलेले आहेत, ही रामपत्री आलेली आहे, जिरे, हे 6 जिरे आलेले आहेत, बघू शकता। मसाले सर्व साफ करून घेतले मी। वेलदोडे घेतले मस्त असे भरलेले ग्रीन, असे एकदम यांचा सुद्धा असा हातात घेतला ना तर असं लगेच वास आला पाहिजे, असा स्ट्रॉंग मसाला बघायचा। हे हळकुंड, हिंग, सुंठ, बडीशोप, खसखस, जायपत्री, दगडफूल, लवंग आणि ही कबाब चिनी, अशी कबाब चिनी असते। ही कबाब चिनी मी 20 ग्रॅम घेतलेली आहे, कारण याच्यामुळे मसाला छान टेस्टी होतो। चला आता आपण मसाला भाजायला सुरुवात करूया। आता मी तुम्हाला एक वस्तू भाजून दाखवते। आधी काय करायचं, सुक्या वस्तू भाजून घ्यायचा, म्हणजे ज्या मसाल्यांना आपल्याला तेल घालायचं नाही अशा वस्तू आधी आपण भाजून घ्यायच्या। चला आपण जिरे टाकून घेतले। आता जिरे परतवून घेऊया छान। अगदी खूप जास्त मसाले भाजायचे नाही, अगदी थोडेसे असे गरम केल्यासारखे थोडेसे मसाले, म्हणजे मसाल्याचा जास्त हे होत नाही आणि तो छान सेंटेड राहतो, चव राहते त्याला। खूप जास्त भाजून टाकला ना तर सर्व चव चालली जाते त्याची, एवढं लक्षात ठेवा। जास्त भाजायचा नाही आपल्याला, अगदी असा वस्तू गरम लागेपर्यंत, थोडासा असा सुवास दरवरेपर्यंत, थोडासा वास सुटला की लगेच आपण ती वस्तू काढायची, एवढं लक्षात घ्या फक्त। चला बघा, आता जिऱ्यांचे छान वास सुटले। आता असा थोडासा तडतडलेला जिऱ्याचा आवाज आला पाहिजे। चला आता जिरे काढून घेऊया। चला आता बडीशोप भाजून घेऊया। बडीशोप सुद्धा अगदी तशीच वास येईपर्यंत आणि असं थोडासा तडतड आवाज झाल्यापर्यंत। चला बडीशोप सुद्धा छान तडतडली। आता बडीशोप ही आता काढून घेऊ आपण। बडीशोप काढून घेतली। आता आपण 6 जिरे टाकून घेऊया। 6 जिरे तर अगदी ते लगेच तडतडतात, बघू शकता तुम्ही आवाज। हे अगदी काही सेकंदासाठी असे पटकन परतून लगेच काढायचे। चला काढून घेऊया। चला आता आपण 6 जिरे काढून घेतले। आता खसखस टाकून घेऊया। चला खसखस पण त्याच पद्धतीने अगदी 6 जिरे परतवले तसे काही सेकंदासाठी। थोडीशी खसखस तडतडायचा आवाज आला की लगेच आपण खसखस काढून घेऊया।
व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी पटापट तुम्हाला दाखवते, म्हणजे थोडा कमी व्हिडिओ बघायला मैत्रिणींना वेळ पण असतो आणि वेळ पण वाया जात नाही. चला, खसखससुद्धा बघा तडतडली, छान आवाज येतोय, बघू शकता. बस असं तडतडेपर्यंत थोडीशी भाजायची आणि लगेच काढून घ्यायची. चला आता खसखस काढून घेऊया आपण. आपल्या आता कोरड्या वस्तू सर्व भाजल्या गेल्या आहे. आता आपण थोडं असं तेल टाकायचं, अगदी थोडं. त्याच्यावर सर्वप्रथम आता हळद परतून घेऊया. हळदचे असे तुकडे करून घेतले. हळद थोडी व्यवस्थित भाजायची, अशी आपण काही फ्राय करतो ना त्या पद्धतीने थोडीशी फ्राय झाल्यासारखी झाली पाहिजे आणि लगेच काढून घेऊया. चला बघा, हळद छान फ्राय झालेली. आता हळद आपण काढून घेऊया. तसंच लगेच हिंग टाकून घेऊया. हिंग पण तसंच त्यात तेल होतं, बघू शकता तुम्ही. थोडंसं जास्त तेल पण नाही टाकायचं, कारण मग तो कांडपमध्ये खूप म्हणजे लवकर काढला जात नाही. जास्त तेल टाकलं का तो चिटकतो खूप मुसळ्यांना, किंवा मग गिरणीत दळणाऱ्यांना तो पूर्ण असा गिरणीमध्ये चिटकून जातो. त्याच्यामुळे अगदी थोडंच तेल टाकायचं. चला बघू शकता, हिंग पण कसा छान फ्राय होत आलेला आहे. आता हिंग पण काढून घेऊ. चला आता लवंगा टाकून घेऊया. तुमचं जर लक्षात आलंच असेल मैत्रिणींना, तर सर्व मसाले आता व्हिडिओ मोठा करत नाही मी, सर्व आता तेलात भाजायचे. असेच भाजायचेत आपल्याला, अगदी थोडे खूप भाजून नाही घ्यायचे, या पद्धतीनेच. चला मी आता पुढचे मसाले सर्व असे भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते. मिरचीसुद्धा कशी भाजायची मिरची दाखवते मी तुम्हाला. हे बाकीचे आता सर्व असे थोडे मसाले तेल टाकून अगदी नुसते गरम असे परतवून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही, म्हणजे मसाल्याची चव जात नाही आपली. चला बघा, आता आपण असा सर्व मसाला परतवून घेतलेला आहे. थोडं तेल टाकून. हे बघू शकता, जसा मी तुम्हाला मिरे टाकून भाजून दाखवले तसेच हा बाकीचा मसालासुद्धा भाजून घेतलेला आहे. चला आता आपण मिरच्या भाजून घेऊया. मिरच्या भाजायची प्रोसेस तुम्हाला सांगते मी आता. आधी आपण बेडगे मिरच्या भाजून घेऊ. सॉरी, कश्मीरी आहे त्या. चला, आणि मी आता या मिरच्यांना असा स्प्रे करून घेते, म्हणजे सर्व मिरचींना छान तेल लागेल आणि मस्त पटकन भाजलं जातील. तुमच्याकडे अशी स्प्रेची बॉटल नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही थोडंसं असं चमच्याने पण टाकू शकता. अशा मिक्स करून पुन्हा एकदा स्प्रे करेल, म्हणजे सर्वीकडे मिरच्यांना तेल लागून जातं आणि खूप मस्त भाजल्या जातात या मिरच्या. चला चांगलं व्यवस्थित भाजून घेऊया या. आता अशा प्रेस करून सुक्या असल्या तर काही होऊन जातात पटकन. चला बघू शकता, या पद्धतीत आता आपल्याला सर्व मिरच्या अशा भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे मसाला छान खूप टेस्टी मसाला होतो हा. आता याच पद्धतीने सर्व मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. त्या लवंगीसुद्धा अशाच भाजून घ्यायच्या आहेत. चला आता या लवंग्या घेतल्या आपण. लवंग्यांना सुद्धा असाच स्प्रे मारून घ्यायचा, म्हणजे सर्वीकडे एकदा अशा झाल्या पुन्हा खाली करायच्या. आणि खालच्या मिरच्यांना सुद्धा तसा स्प्रे करायचा. मास्क लावायचा तोंडाला मिरच्या भाजताना, नाही तर खूप ठसका जातो. चला आता पुढच्या सुद्धा पूर्ण कंटिन्यू आपण अशाच भाजून घेऊ. मिरची पण भाजली गेली, बघू शकता या पद्धतीत मिरची भाजली मी. लवंगी अगदी ठसकेबाज लवंगी होती खूपच, म्हणून मैत्रिणींनो मिरची भाजताना पॅक स्कार्फ वगैरे बांधा तोंडाला छान मस्त. चला आता खडे मसाले मिरची सर्व भाजलं गेलेलं आहे. आता आपण धने मी तुम्हाला दाखवले नाही व्हिडिओमध्ये, तर हे धने अर्धा किलो धने घालूया. गावरान धने बघू शकता. आता हे धने भाजून घेऊया आणि मग नंतर आपण हे खोबरं कापून भाजून घेऊया. चला आता सर्वप्रथम धने पण अगदी थोडासाच वास येईपर्यंतच भाजायचा अगदी.
पण भाजले गेले, बघू शकता. मस्त असा थोडासा असं वाफ निघायला लागली धण्यांमधून, तर आपले समजून घ्यायचे धणे झाले. वास पण खूप छान दरवळला. चला आता धण्यांचं पण बंद करून घेऊन ये. आता मी हा मसाला कांडपमधून काढून आणते. म्हणजे कांडप म्हणजे आपलं ते डंकावर कुटलेला मसाला म्हणतात ना, तसं आमच्या इकडे. तर आता हा जाते मी घेऊन आणि छान बनवून आणते आणि तो पूर्ण व्हिडिओ बनवून अपलोड करते मी. आता खोबरं पण भाजून घेऊया. खोबरं काय कसं प्रमाणात भाजायचं ते पण दाखवून देते. चला आता खोबरं बघूया आपण कसं भाजलं जातं. चला आपण आता खोबरं भाजून घेऊया. खोबरं पण दाखवते तुम्हाला. खोबऱ्याला सुद्धा तसंच थोडंसं तेलचा स्प्रे मारून घेतला मी. आणि आता असं भाजून घेऊया. चला बघा, या रंगावर म्हणजे असा कलर बदलेपर्यंत पूर्ण असं खोबरं भाजून घ्यायचं. तर आता खोबरं सुद्धा आपलं भाजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. चला बघू शकता तुम्ही, खाली अजिबात तेल नाही, कारण या तेलाच्या स्प्रे बॉटलचा खूप फायदा झाला मला. म्हणजे स्प्रे केल्यानंतर सर्वीकडे तेल पण लागतं आणि खाली कढईपर्यंत तेल पण पोचत नाही म्हणजे. आणि वस्तू पण छान भाजली जाते. छान बॉटल आहे ही, मिशोवरून तुम्ही पण नक्कीच मागवा. मस्त बॉटल आहे. चला आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता हे खोबरं गार होऊ देऊया आणि लगेच डंकावर हा मसाला आपण काढून आणूया. चला मैत्रिणींनो, आता आपण बोलूया बरं पुढे. मैत्रिणींनो, आपण मसाला सुद्धा करून आणला. बघा कसा छान असा सुवास दरवळला मसाल्याचा. घरभर मस्त सुगंध येतोय खूप छान. डंकावरून काढून आणला, पण तिथं आपल्याला व्हिडिओ शूट करू दिला नाही. मध्ये जाऊनही दिलं की मिरचीचा ठसका उठतो आणि मग ते म्हणून आत जाऊन दिलं त्यांनी, म्हणून तिथं मी डंकावर व्हिडिओ करू शकली नाही. चला आता आपण मसाल्याविषयी बोलूया. चला मैत्रिणींनो, आपला आजचा खानदेशी काळा गरम मसाला तुम्हाला दाखवला मी. हा गरम मसाला तुम्ही कंदुरी मटणाला वापरू शकता, पाटोडीचा रसा, खिचडी करू शकता, मसाले भात करू शकता. म्हणजे मसाल्याच्या जेवढ्या भाज्या असतात तेवढ्या तुम्ही करू शकता. अप्रतिम चव येते या मसाल्याची. आणि ज्या कस्टमरला समजा आमच्याकडून रेडी बनवलेला मसाला पाहिजे असेल तर त्यांना आम्ही कुरिअरद्वारे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हा मसाला पण डिलिव्हरी देतो आम्ही या मसाल्याची. पूर्ण छान प्युअर क्वालिटी. तुम्ही बघितले मसाले पण कसे छान होते. तर जर ज्यांना आमच्याकडे हा मसाला आमच्याकडून घ्यायचा असेल तर आमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला असतो. आम्ही नाशिक येथे असतो. तर आणि मसाला कसा झाला, खूप मैत्रिणींच्या कमेंट होत्या की मसाला दाखवा, असं मी कंदुरी मटण अपलोड केलं त्यानंतर. तर चला आज मसाला पण दाखवून दिला. आणि मसाल्याचा व्हिडिओ खूप शेअर करा आणि लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जेवढा सपोर्ट केला तेवढा अजून उत्साह निर्माण होतो नवीन नवीन काही करायचा. तर असाच सपोर्ट असू द्या आणि प्लीज व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते तर नक्कीच कळवत चला. चला धन्यवाद मैत्रिणींनो. पुढचा व्हिडिओ बनवूया आता आपण. बाय.